नमस्कार, मी उज्ज्वला. उज्ज्वल केक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज मी घेऊन आली आहे किटकॅट केक. एक असा केक जो फुल्ली चॉकलेट लोडेल आहे. चला तर मग बघूया मी हा केक कसा बनवला. सगळ्यात आधी मी एक चॉकलेट स्पॉन्ज केक बनवला. त्या स्पॉन्ज केकला मी इक्वल लेअरमध्ये कट करून त्याच्यामध्ये चॉकलेट व्हिपिंग क्रीम ने त्याला आयसिंग आणि फ्रोस्टिंग केलं विथ द फिलिंग ऑफ चॉकलेट. तर चॉकलेट गनाशने पूर्ण केक कवर करून घेतला आणि आणलेले सगळे चॉकलेट जे आहे ते अनरॅप केले आणि वन बाय वन सगळ्या किटकॅट ज्या आहेत त्या केकला मी पूर्णपणे अरेंज करून घेतल्या. आणि ह्या किटकॅट खाली पडायला नको म्हणून मग मी रिबिन जी आहे सॅटिन रिबिन जी मिळते बाजारात त्या रिबिनने हा पूर्ण केक जो आहे तो टाय करून घेतला, म्हणजेच बांधून घेतला, जेणेकरून ह्या ज्या किटकॅट लावलेल्या आहे त्या खाली पडायला नको. त्याच्यानंतर मी टूथपिकच्या साह्याने त्याला मार्जिंग करून घेतलं आणि जे काही चॉको चिप्स आहेत, परत जेम्स आहे, चॉकलेट शॉट्स आहेत, हे सगळे अरेंज करून घेतले. आणि ते अरेंज करून झाल्यानंतर मी एक रेड रोज जे आहे ते या केकला डेकोरेट करण्यासाठी एक एलिगंट लुक देण्यासाठी यूज केलं. पण खरं तर तो रेड रोज अरेंज करणं हा सगळ्यात मोठा टास्क बनला माझ्यासाठी, कारण की कितीही टाईट रिबिन बांधली तरीसुद्धा तो जो रोज आहे तो तिथे स्टेबल राहत नव्हता आणि तो सारखा पडत होता. मग मी शेवटी त्याला पुन्हा एकदा साधारणतः 1 ते 2 वेळा काढून त्याला मी व्यवस्थित रॅप केलं, त्याच्यानंतर टाय केलं आणि फायनली तो जो रोज आहे तो तिथे फिक्स झाला सेंटरला. मग मी त्याला 2 कॅडबरींच्या सेंटरला अरेंज करून मग मी व्यवस्थित टाय करून घेतला आणि रिबिनला एक छान लुक दिला. त्याची एक स्ट्रिंग ओढून घेतली जेणेकरून एक छान लुक त्या रिबिनला येईल. आणि त्याच्यानंतर एक बड्डे टॅग घेतला. तो बड्डे टॅग मी त्या केकच्या सेंटरला लावला आणि एक चॉकलेट कॅडबरीवर नाव टाकून ते सेंटरला ॲडजस्ट करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आता हा आपला किटकॅट केक इथे रेडी झालेला आहे आणि एक असा छान लुक त्याला इथे आलेला आहे. आपला किटकॅटचा केक इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी असं सिंपल आणि सोबर डेकोरेशन आहे. तर या केकची किंमत साधारणतः किती असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला आजचा केक कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बी क्रिएटिव्ह, बी इनोव्हेटिव्ह. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.